निवडून आलो की मोदी साहेबांसाठीच आम्ही त्या ठिकाणी मतदान करतो। आम्ही हा ठिकाणी केलं नाही, आमचं मत मोदीजींना देतोय। आम्ही विरोधाला या ठिकाणी उतरलो नाही आहे, आम्ही कुणाला टीका टिप्पणी करण्यासाठी उतरलो नाही आहे। आमच्या लॉयल्टीची टेस्ट, आमची लिटमस टेस्टची गरज आम्हाला बीजेपी किंवा मोदी साहेबांना द्यायची। अबकी बार 400 पारमध्ये आवाडे साहेबांचं मत असेल, कारण की आम्ही मोदी साहेबांच्या विचारधारेपासून लांब नाही आहे, त्याच विचारधारेमध्ये काम करतोय। गोकुळ सोबत गोकुल। खरं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधनं मी कित्येक वर्ष तयारी करतोय आणि तयारी करत असताना पहिला ज्यावेळी निवडणूक डिक्लेअर झाली त्यावेळी उमेदवार आणि पक्ष वेगवेगळे तिथं समोर आले, त्यांची उमेदवाराची नावं वेगवेगळी आली। परंतु आत्ता जर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल आणि मोदींचं जे स्वप्न आहे की विकसित भारत, डेव्हलप्ड भारत, सगळ्यांच्या कामाला सगळ्यांसाठी जो भारताचं स्वप्न मोदी साहेबांनी बघितलं आहे, तो जर विचार पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी मैदानात उतरायला पाहिजे। मी थांबलो आणि आपल्याला या उमेदवारांच्या या सगळ्यांच्या जी काही उमेदवार समोर आहेत त्यांच्यामध्ये माननीय प्रकाश आवाडे साहेब एकमेव असे उमेदवार आहेत की मोदीजींचे स्वप्न ते पूर्ण करू शकतील आणि खासदार म्हणून इचलकरंजी विधानसभेचं जे काम केलं आहे ते काम हातकणंगले लोकसभेचं सुद्धा करून दाखवायचं त्यांच्यामध्ये धमक आहे। म्हणून आमच्या सर्व पक्षातल्या सर्व कोर कमिटीच्या सगळ्यांनी निर्णय घेतला, निर्णय घेऊन माननीय आवाडे साहेबांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। मग सध्या माननीय जे भूमिका घेतलेली आहे ते म्हणतात की आम्ही लढणार आणि आम्ही महायुती म्हणूनच पुढे येणार। मग अशा आपण आजपर्यंतची एकत्र चूल बघा, मतदानाला प्रत्येकाचं मतदान करायला हा अधिकार आहे आणि अधिकार देत असताना तो प्रत्येकजण आपलं मतदान चांगल्या माणसाला गेलं पाहिजे। आपलं मतदान हे डेव्हलपमेंटला गेलं पाहिजे, ज्यांच्या ज्या सरकारकडनं अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते। आणि ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातला जो तरुण आहे, महिला आहे, उद्योजक आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, ह्यांनी जर सगळ्यांची तुलना केली तर ह्याच्यामध्ये अव्वल नंबर 1 नंबर प्रकाश आवाडे साहेबच या ठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास आहे। त्यांचं कुणाचं काय धोरण आहे ह्याच्यापेक्षा आमचं काय धोरण आहे, आमचं काय प्लॅन आहे, आमचं रोडमॅप डेव्हलपमेंट आहे, आमचा प्लॅन आहे डेव्हलपमेंट ऑफ हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी लढू। अपक्षाऐवजी महायुतीनं आपल्याला तिकीट मिळावं यासाठी आपण प्रयत्न केले का? वरिष्ठांची चर्चा? प्रयत्न भरपूर केले, प्रयत्नाला आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली, परंतु जे स्वप्न या ठिकाणी हातकणंगले लोकसभामधनं मोदींजींचं जे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी आमची उमेदवारी महत्त्वाची वाटते म्हणून आम्ही जाहीर। महायुतीनं उमेदवार निवडलेला होता, मग त्याला डायरेक्ट विरोध कसा काय की आम्ही हा ठिकाणी केलं नाही, आमचं मत मोदीजींना देतोय। आम्ही विरोधाला या ठिकाणी उतरलो नाही आहे, आम्ही कुणाला टीका टिप्पणी करण्यासाठी उतरलो नाही आहे, आम्ही कुणाला नावं ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलो नाही। आम्ही जे तरुणांची अपेक्षा आहे की भारत एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठा देश झाला पाहिजे, या ठिकाणी भारताचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर भारताच्या डेव्हलपमेंटबरोबर त्याच्यामध्ये हातकणंगले लोकसभेचा सुद्धा त्या ठिकाणी सिंहाचा वाटला असला पाहिजे। त्यासाठी मोदीजींच्या विचाराचा त्या ठिकाणी आपला माणूस असला पाहिजे, हे आम्ही या ठिकाणी आमचा विषय असणार आहे। आणि आमची प्रामाणिकता, आमची लॉयल्टी, आमचं काम ज्यावेळी 2019मध्ये आम्ही या ठिकाणी फडणवीस साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला, 2.5 वर्ष सरकार नसून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी राहिलो। आमच्या लॉयल्टीची टेस्ट, आमची लिटमस टेस्टची गरज आम्हाला बीजेपी किंवा मोदी साहेबांना द्यायची। मला या ठिकाणी म्हणजे लोकांना माहिती आहे, मतदारांना माहिती आहे, जे मोदी साहेबांच्या विजनवरची त्यांची श्रद्धा आहे, विचार आहेत, ते 100% आम्हाला मदत करतील, डेव्हलप इंडियासाठी मदत करतील ही खात्री। मानेच्या उमेदवारीला अजून अर्ज भरायला वेळ आहे, त्यांना काही विनंती करणार आहात का की या संदर्भात? बघा, आम्ही आमची उमेदवारी डिक्लेअर केली, आम्ही आमच्या पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी केली आहे। आता तो बाकीचा विषय तो आहे, तो आमचा नाही, आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने। शेवटचा प्रश्न, अबकी बार 400 पारचा जो काही नारा लगावलेला होता तो महायुतीकडून लगावलेला होता आणि आता हा नारा तुम्ही अपक्ष केल्यानंतर काही महायुतीमध्ये फेरबदल होतो? नाही, आम्ही अबकी बार 400 पारमध्ये आवाडे साहेबांचं मत असेल, कारण की आम्ही मोदी साहेबांच्या विचारधारेपासून लांब नाही आहे, त्याच विचारधारेमध्ये काम करतोय, तिथंच आम्ही त्या ठिकाणी आहे।
उद्याही तिथंच राहणार आहे. निवडून आलो की मोदी साहेबांसाठीच आम्ही त्या ठिकाणी मतदान करतो. धन्यवाद सर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.